नाताळची सुट्टी असल्याने शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी. सुट्ट्यांमध्ये पर्यटन आणि देवदर्शन असा अनोखा मेळ घालण्यासाठी शिर्डीला पसंती. बत्तीस मन सुवर्ण सिंहासन हिंदवी स्वराज्य दुर्गराज रायगड या रॅलीचं पुण्यातील आंबेगावात स्वागत. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि शिवभक्तांची उपस्थिती. आयुष कोमकर हत्या प्रकरण. आयुषच्या आईचे पोलिसांना राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुभाष जगताप विरोधात तक्रार करणारे पत्र. पोलीस तपासात छेडछाडी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची पत्रातून मागणी. बांगलादेशात हिंदू बांधवांवर अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेश सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून संताप व्यक्त. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात अमरावतीमध्ये तीव्र आंदोलन. राजकमल चौकात बजरंग दल आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं जोरदार आंदोलन. सिडकोकडून लाडक्या कंत्राटदारासाठी नियमांची मोडतोड. कंत्राटदाराला टेंडर मिळवून देण्यासाठी नियमबाह्य काम. सिडको व्यवस्थापकीय संचालक प्रशासनाचं मौन. आज माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती. भंडाऱ्यात भाजपच्या वतीनं सुशासन दिवस स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून दिन साजरा. जयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भीमा कोरेगाव परिसरास भेट. गडचिरोलीमध्ये कुरखेडा नगरपंचायतीला राष्ट्रध्वज कचऱ्यात फेकल्याचा प्रकार. बेजबाबदार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा संतप्त नागरिकांचा आरोप. वर्ध्यात कमी क्षेत्राच्या जमिनींच्या हस्तांतरण आणि विभाजनांची अधिकार अभिलेखात नोंद होणार. तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र सादर करण्याचे आवाहन. हिंदू तरुणांच्या हत्येविरोधात यवतमाळमध्ये आक्रोश आंदोलन. बांगलादेश सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार निदर्शने. जालन्यात राहुल लोणीकरांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड कामगारांना ब्लँकेटचं वाटप. परतूर तालुक्यातील खडकी येथील ऊसतोड कामगारांना ब्लँकेटचं वाटप. जळगावातील पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त ब्रह्मोत्सव उत्साहात साजरा. कार्यक्रमानिमित्त साई मंदिरावर आकर्षक रोषणाई. साई भक्तांची गर्दी. दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. मनमाड मार्गे उत्तर भारतातून मुंबई, पुणे आणि दिल्लीकडे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या 2 तास विलंबाने. उद्योगपती अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आरबीआयच्या नियमानुसार पत्र लेखापालाची आता अहवालावर स्वाक्षरी नसल्याने अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही. उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. अमरावतीमध्ये राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये 3600 स्पर्धकांचा सहभाग. भाजप खासदार अनिल बोंडेंनी देखील घेतला धावण्याच्या स्पर्धेत सहभाग. हिंगोलीत कुत्र्यांचे मोफत रेबीज लसीकरण अभियान. पशुसंवर्धन विभागाकडून हिंगोलीच्या सेनगावातील पुसेगाव वरुड गावामध्ये लसीकरण मोहीम हाती. यवतमाळच्या सिंदूर सनीत आढळलेल्या जन्ममृत अवैध नोंदीच्या चौकशीसाठी चौकशी समिती गठीत. आता सायबर अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे. उत्तर भारतीय सेनेला संदीप देशपांडेंचं पोस्टच्या माध्यमातून उत्तर. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याने न्यायालयाने याचिका फेटाळली. औरंगाबाद खंडपीठाने माजी आमदार अनिल गोटेंची जनहित याचिका फेटाळली. आज सर्वत्र नाताळचा उत्साह. ख्रिसमससाठी राज्यातील अनेक ठिकाणच्या चर्चमध्ये ख्रिश्चन धर्मियांची प्रचंड गर्दी. वसई पूर्व येथील इन्फंट जिजस चर्चमध्ये नाताळच्या पवित्र पर्वानिमित्त भव्य आकर्षक सजावट. चर्च परिसराची रोषणाई, कलात्मक सजावट आणि आध्यात्मिक प्रतीकांनी सजावट. नाताळच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यातील सेंट पॉल चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट. येशूंचा जन्म झालेल्या गायीच्या गोठ्याची प्रतिकृती चर्चबाहेर साकारण्यात आली. नाताळच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची मौज मस्ती. रायगडच्या किनाऱ्यावर मोठी गर्दी. वॉटर स्पोर्ट्समध्ये बच्चे कंपनीची धमाल. खास कोकणी जेवणावर मारतायत ताव. कांजूर डम्पिंग ग्राउंडमुळे दुर्गंधी येऊ नये आणि प्रदूषणात भर पडू नये यासाठी देखरेख समिती नेमणार. मुंबई पालिकेची उच्च न्यायालयात माहिती. बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकांचं काम तत्काळ थांबवण्याची नोटीस. प्रकल्पाने प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पालिकेच्या एच पूर्व विभागाकडून प्रकल्पाचं काम थांबवण्याची नोटीस.
वाशिमच्या मानोरा तालुक्यात कपाशी वेचणीला सुरुवात, मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत. वेचणी वेळेत न झाल्यास कापसाचे नुकसान होण्याची भीती. शेती आधुनिक आणि फायदेशीर करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲप. शेती संदर्भात सविस्तर माहिती ॲपमध्ये उपलब्ध. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींकडून अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन. बांगलादेशच्या ढाकामध्ये BNPचे निर्वासित नेते तारिक रहमान यांच्या भेटीपूर्वी हिंसाचार उफाळला. मोग बाजार चौकामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू. नाताळ सणानिमित्त पंतप्रधान मोदींची चर्चमध्ये प्रार्थना. पंतप्रधान मोदींची दिल्लीतील द कॅथेड्रल चर्चमध्ये जाऊन प्रार्थना. भारतीय अंतराळवीर चंद्रावर जाणार. गगनयान कार्यक्रमांतर्गत अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू. इस्रोकडून LVM-3M6 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण. राष्ट्रपती, पंतप्रधान तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं अभिनंदन. जानेवारी 16 दिवस बँका राहणार बंद. सुट्ट्यांमध्ये 4 रविवार, 2 शनिवार आणि विविध सण उत्सवांच्या 10 सुट्ट्यांचा समावेश. भारतात आणखी 2 नव्या कंपन्यांची उड्डाणे. हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या 2 विमान कंपन्यांना उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून NOC. नाशिकच्या बागलाणमध्ये 7 तरुणांना दारूचे अतिसेवन आणि खाण्यातून विषबाधा. पार्टीला गेलेले तरुण घरी न परतल्याने कुटुंबियांची तक्रार. 7ही तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळले. नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. 2 मुलांनी रेल्वेखाली उडी मारली. आई वडील घरात मृतावस्थेत आढळले. घटनेनं पोलीसही चक्रावले. कराडच्या रहदारीच्या रस्त्यावर अवतरली चक्क तारा वाघीण. माईंगडे वाडीमध्ये वाघिणीचा मुक्त संचार. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरात कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या जीपचा अपघात. घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चालक किरकोळ जखमी. बेळगावमध्ये हिरियूरच्या जवान गोंडाणा इथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. नवी मुंबईमध्ये उल्वे बेलापूर रोड परिसरात ट्रकचा अपघात. पहिले विमान उडताना बघणं ट्रक चालकाला महागात पडले. ट्रक थेट डिव्हायडरला धडकला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. यशवंत बँक अपहार प्रकरणी आता सहकार परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या दत्तक भावाला अटक. प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 महिन्यांनी 50 संशयितांपैकी पहिला संशयित गजाआड. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली अस्विलीने पिल्लांना जन्म दिलाय. वन विभागाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्था. प्रशांत जगताप आज करणार काँग्रेसमध्ये प्रवेश. प्रशांत जगताप यांची हर्षवर्धन सपकाळांशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर आता पक्षप्रवेश. पुण्यातील बारामती हॉस्टेल बनले राष्ट्रवादीची वॉर रूम. बीडचा दौरा रद्द करून अजित पवार पुण्याकडे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चेला वेग. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये वाजपेयींच्या जयंतीनिमित्त चित्रचरित्र प्रदर्शन. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन. केंद्रीय मंत्री पियुष गोयलही उपस्थित. बाळा नांदगावकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. काल तब्येतीच्या कारणास्तव होते अनुपस्थित. सेना मनसे ही युती नाही तर भीती आहे. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसतील. नवनाथ बन यांचं वक्तव्य. यवतमाळच्या भवानी गावात काही दिवसात 27,000 प्रमाणपत्रांची नोंद. 6,000 नोंदणी असलेल्या गावात 27,000 प्रमाणपत्रे. आणखी एक बांगलादेशी घोटाळा असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती. नागपूरमध्ये अटल दौड 2025 स्पर्धेचं आयोजन. मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांची उपस्थिती. विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपात महाभारत. आमदार दिव्यानी फरांदेंचा पक्षप्रवेशाला विरोध. सोशल मीडियावर पोस्ट टाकत नाराजी व्यक्त. सांगलीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती. आमदार जयंत पाटीलसह अनेक आमदार खासदारांची उपस्थिती.
रत्नागिरीतील राजापूर पाचलमूर गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश. उल्हासनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखाचा भाजपात प्रवेश करताच ठाकरेंच्या शाखेवर शिंदे सेनेचा ताबा. अमरावती दादांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार. सर्व 87 जागा स्वबळावर लढवणार. सर्व प्रभागातील उमेदवार ठरले. आमदार सुलभा खोडके यांची माहिती. पुण्यात भाजप कोर कमिटीच्या बैठकीत 115 उमेदवारांची नावं निश्चित. शिवसेनेला 15 ते 18 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजप तयार नाही. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. भाजप आणि रिपाईच्या शहराध्यक्षांची प्राथमिक बैठकीत रिपाईकडून भाजपकडे 15 जागांची मागणी. काही दिवसात अंतिम बैठक घेऊन भाजप निर्णय घेणार. प्रशांत जगतापांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वीकारला. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्वीकारला राजीनामा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.